सर्वदा प्रभु मध्ये आनंद करा, आनंदित सा. सर्वदा प्रभु मध्ये आनंद करा, आनंदित सा. पुन्हा मी सांगतो आनंद करा, पुन्हा मी सांगतो आनंद करा, पुन्हा मी सांगतो आनंद करा, पुन्हा मी सांगतो आनंद करा. सर्वदा प्रभु मध्ये आनंद करा, आनंदित सा. सर्वदा प्रभु मध्ये आनंद करा, आनंदित सा. जितक्याने प्रभूच्या सानिध्यात वेळेचा सदुपयोग केला आहे. जितक्याने प्रभूच्या सानिध्यात वेळेचा सदुपयोग केला आहे, त्यांना मिळतो तारणाचा आनंद, त्यांना मिळतो तारणाचा आनंद. सर्वदा प्रभु मध्ये आनंद करा, आनंदित सा. सर्वदा प्रभु मध्ये आनंद करा, आनंदित सा, आनंदित सा, आनंदित सा. हालेलुया, 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 हालेलुया. प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा, आता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो. हालेलुया, 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 हालेलुया. आज पुन्हा एकदा आपण सर्वजण ऑनलाईन ह्या माध्यमातून परमेश्वराची स्तुती, परमेश्वराचं आराधना करण्यासाठी जमलेलो आहोत. परमेश्वराच्या अधिकाधिक जवळ जाण्यासाठी जमलेलो आहोत. परमेश्वराच्या विश्वासात अधिक वाढण्यासाठी आणि परमेश्वरामध्ये आनंद करण्यासाठी एकत्रित जमलेलो आहोत. म्हणून आणि परमेश्वराने ही संधी आपल्या सर्वांना साधून दिलेली आहे. म्हणून आपण परमेश्वराला एकदा जोरदार टाळ्या वाजवून त्याची स्तुती करूया. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा ह्यांच्या नावे आमेन. प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा, आता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो. परमेश्वर आणि आपण या आपल्या दोघांमध्ये एकच अडथळ असते नेहमी, आणि ती आहे पापाची. आणि जोपर्यंत ही पापाची घाण आपल्या हृदयामध्ये, आपल्या अंतःकरणामध्ये बसलेली आहे, तोपर्यंत आपण परमेश्वराच्या जवळ जाण्यासाठी आणि त्याची स्तुती करण्यासाठी आपण सज्ज होत नाही. आणि जसे यहेजकेल ह्या पुस्तकामध्ये म्हटले आहे, तुम्ही परता आपल्या सर्व पातकांपासून मागे फिरा, म्हणजे तुमचा अधर्म तुम्हास अडथळा होणार नाही. तुम्ही आचरिलेले सर्व दुराचार टाकून द्या. आपल्या ठाई नवे हृदय व नवा आत्मा स्थापित करा. खरोखर या क्षणाला आपण सर्वजण आपल्या हृदयामध्ये, आपल्या अंतःकरणामध्ये जी काही घाण बसलेली आहे पापाची, जी आपल्याला परमेश्वरापासून दूर करत आहे, त्या पापाची आपण परमेश्वराकडे कबुली देऊया आणि विश्वास धरूया की परमेश्वर आपल्याला क्षमा करणारा आहे, कारण तो दयेचा सागर आहे. आपण परमेश्वराकडे उघडे होऊया. परमेश्वराला सांगूया की हे परमेश्वर, आम्ही चुकलो, तुझ्या आज्ञेविरुद्ध केलो. परमेश्वर क्षमा कर हे परमेश्वरा. जीसस
हालेलुया 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 हालेलुया. पौलाचे करंथीकरास दुसरे पत्र ह्यामध्ये लिहिले आहे, जर कोणी ख्रिस्ताच्या ठाई असेल तर तो नवी उत्पत्ती आहे. हालेलुया. जुने ते होऊन गेले, Jesus. पहा ते नवे झाले आहे. हालेलुया. ही सगळी देवाची करणी आहे. हालेलुया. त्याने स्वतः बरोबर आपला समेट ख्रिस्ताच्या द्वारे केला. हालेलुया. हालेलुया. म्हणजे जगातील लोकांची पातके त्यांच्याकडे न मोजता देव ख्रिस्तामध्ये स्वतः बरोबर जगाचा समेट करीत होता आणि त्याने आपल्याकडे समेटाचे वचन सोपून दिले. हालेलुया हालेलुया. 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 देवाबरोबर समेट केलेले असे तुम्ही व्हा. ज्याला पाप ठाऊक नव्हते त्याला त्याने तुमच्या आमच्याकरिता पाप असे केले, ह्यासाठी की आपण त्याच्या ठाई देवाचे नीतिमत्व असे व्हावे. हालेलुया हालेलुया. 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 आपण कितीही पाप केलेले असले तरी परमेश्वर खुद्द येशू ख्रिस्त ऑलरेडी आपल्यासाठी क्रुसावर त्याने आपल्या प्राणाचं बलिदान देऊन आपल्या सर्वांना पापापासून मुक्त केलेले आहे. हालेलुया. हालेलुया. आणि म्हणून पुढे म्हटले आहे, तुम्ही देवाच्या कृपेचा स्वीकार व्यर्थ होऊ देऊ नये, कारण तो म्हणतो, अनुकूल समयी मी तुझे ऐकले व तारणाच्या दिवशी मी तुला सहाय्य केले. हालेलुया. हालेलुया. पहा आताच समय अनुकूल आहे. पहा आताच तारणाचा दिवस आहे. हालेलुया. 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 परमेश्वर म्हणतो आताच तारणाचा दिवस आहे, आताच तो योग्य समय आहे जेव्हा आपण परमेश्वराला स्तुती देऊ, जेव्हा आपण परमेश्वराच्या जवळ जाऊ. म्हणून आता जोराने स्तुती करून परमेश्वराला उंचावून आपण देवामध्ये सामील होऊ आणि परमेश्वराला स्तुती देऊया. कारण तो सर्व स्तुतीचा योग्य आहे. Praise you, Jesus. Love you, Jesus. Love you, Jesus. Love you, Lord. परमेश्वर आमच्या पापापासून आम्हाला नाही केलं, त्याच्यापेक्षा आभार मानतो. तो आमच्या सामने आहे. Praise you, Jesus. Love you, Jesus. We lift up your name on high, Lord Jesus. Hallelujah. येशूने आम्हा जीवन दिले हो, येशूने आम्हा जीवन दिले हो, येशूने आम्हा जीवन दिले हो, येशूने आम्हा जीवन दिले हो. येशूचे गुण गाऊ, त्याची महिमा सांगू, एकाही ईश्वरा जाऊ. येशूचे गुण गाऊ, त्याची महिमा सांगू, एकाही ईश्वरा जाऊ. हालेलुया आमीन हालेलुया, हालेलुया आमीन हालेलुया, हालेलुया आमीन हालेलुया, हालेलुया आमीन हालेलुया. येशूने आम्हा शांती दिली हो, येशूने आम्हा शांती दिली हो, येशूने आम्हा शांती दिली हो, येशूने आम्हा शांती दिली हो. येशूचे गुण गाऊ, त्याची महिमा सांगू, एकाही ईश्वरा जाऊ. येशूचे गुण गाऊ, त्याची महिमा सांगू, एकाही ईश्वरा जाऊ. हालेलुया आमीन हालेलुया, हालेलुया आमीन हालेलुया, हालेलुया आमीन हालेलुया, हालेलुया आमीन हालेलुया. येशूने आम्हा आनंद दिला हो, येशूने आम्हा आनंद दिला हो, येशूने आम्हा आनंद दिला हो, येशूने आम्हा आनंद दिला हो. येशूचे गुण गाऊ, त्याची महिमा सांगू, एकाही ईश्वरा जाऊ. येशूचे गुण गाऊ, त्याची महिमा सांगू, एकाही ईश्वरा जाऊ. हालेलुया आमीन हालेलुया, 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 हालेलुया आमीन हालेलुया,
हालेलुया आमेन हालेलुया हालेलुया आमेन हालेलुया हालेलुया. Praise you, Jesus. हो आणि येशू. परमेश्वर आम्ही तुला उत्सव देतो, तुझ्या स्तुती करतो. आम्हाला परिपूर्ण जीवन देणारा संपूर्ण जीवन देणारा एकमेव परमेश्वर. हालेलुया हालेलुया Praise you, हालेलुया Jesus. हालेलुया हालेलुया होस आणि येशू. हालेलुया 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 हालेलुया. प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा. आता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो. हालेलुया 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 हालेलुया. स्तोत्र संहिता अध्याय 36 यामध्ये म्हटले आहे, हे परमेश्वरा तुझे वात्सल्य आकाशापर्यंत पोहोचले आहे, Yes, Lord. तुझे सत्य गगनाला जाऊन भिडले आहे. हालेलुया. हालेलुया मानवजाती तुझ्या पंखाच्या छायेचा आश्रय करते. हालेलुया. हालेलुया तुझ्या घरातील समृद्धीने त्यांची तृप्ती होईल आणि तू आपल्या सुखांच्या नदीचे पाणी त्यांना पाजशील. हालेलुया. हालेलुया कारण जीवनाचा झरा तुझ्याजवळ आहे, तुझ्या प्रकाशाने आम्ही प्रकाश पाहतो. हालेलुया हालेलुया. 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 परमेश्वराने आपल्या सर्वांना त्याच्या पंखाच्या छायेखाली घेतलेलं आहे. Yes, Lord. परमेश्वराने आपल्या सर्वांना कवटाळून धरलेले आहे. Yes, Lord. म्हणून आपल्याला कोणत्याही गोष्टीला भिण्याची गरज नाही, Yes, कारण Hallelujah. परमेश्वर आपल्या बरोबर आहे. Hallelujah. आणि परमेश्वराने त्याचा सुखाच्या नदीचं पाणी आपल्याला पाजिलेलं आहे. Yes, Lord. म्हणून आपल्या पुढे कधी कितीही संकट आली, दुःख आली, तरी आपण नेहमी परमेश्वरामध्ये आनंदित राहू, कारण Lord. परमेश्वर आपल्या बरोबर आहे. Yes, आणि Lord. परमेश्वर आपण जेव्हा परमेश्वरामध्ये असू तेव्हा आपल्यामध्ये आणि आपल्या चहूकडे आपल्याला नेहमी प्रकाशच दिसतो. आमेन. म्हणून Hallelujah. आपण परमेश्वराला उंचावूया, Thank you, आपल्या Lord. जीवनातील लहान सहान गोष्टींसाठी त्याला धन्यवाद देऊया, Thank you, त्याला Jesus. उंचावूया. आम्ही Praise तुला you, Jesus. उंचावतो. Thank you, Lord. परमेश्वर, आम्ही तुला Hallelujah. उंचावतो. तू आमच्या बरोबर आहेस. Hallelujah. हे परमेश्वराने तुझ्या स्वतःच्या छायेखाली आपल्याला ठेवलेलं आहे. आम्ही तुझे आभार मानतो, हे परमेश्वर. तू जीवनाचा झरा आम्हाला दिलेला आहे. तू आम्हाला नेहमी सुखात ठेवून तुझे आभार मानतो. Praise you, Jesus. Hallelujah. Lift up your name on high, Lord Jesus. Hallelujah. राजाओं का राजा है, वो प्रभु का प्रभु है। राजाओं का राजा है, वो प्रभु का प्रभु है। प्रभु यीशु मसीह, प्रभु यीशु मसीह, प्रभु यीशु मसीह, प्रभु यीशु मसीह। राजाओं का राजा है, वो प्रभु का प्रभु है। राजाओं का राजा है, वो प्रभु का प्रभु है। शत्रु को हरा दिया, संसार को जीत लिया, मृत्यु से पार होकर अनंत जीवन दिया। शत्रु को हरा दिया, संसार को जीत लिया, मृत्यु से पार होकर अनंत जीवन दिया। विधियों का वो लेख जो विरोध में था मिटा डाला। विधियों का वो लेख जो विरोध में था मिटा डाला। राजाओं का राजा है, वो प्रभु का प्रभु है। राजाओं का राजा है, वो प्रभु का प्रभु है। प्रभु यीशु मसीह, प्रभु यीशु मसीह, प्रभु यीशु मसीह, प्रभु यीशु मसीह। राजाओं का राजा है, वो प्रभु का प्रभु है।
राजाओं का राजा है, वो प्रभु का प्रभु है। बुलाए चुने हुए हम विश्वासियों के नाम, जय पाना ही है वचन का है आह्वान। बुलाए चुने हुए हम विश्वासियों के नाम, जय पाना ही है वचन का है आह्वान। जब तक सांस रहे करे नाम विश्राम, जब तक सांस रहे करे नाम विश्राम। राजाओं का राजा है, वो प्रभु का प्रभु है। राजाओं का राजा है, वो प्रभु का प्रभु है। प्रभु यीशु मसीह, प्रभु यीशु मसीह, प्रभु यीशु मसीह, प्रभु यीशु मसीह। राजाओं का राजा है, वो प्रभु का प्रभु है। राजाओं का राजा है, वो प्रभु का प्रभु है। राजाओं का राजा है, वो प्रभु का प्रभु है। राजाओं का राजा है, वो प्रभु का प्रभु है। हालेलुया लॉर्ड, प्रेज खरोखर तू राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू, आमचा दाता, आमचा मुक्तीदाता, आमचा उद्धारक परमेश्वर, आम्ही तुला उत्साहित तुला गौरव करीत. हालेलुया 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 हालेलुया. प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा. आता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो. आपण परमेश्वराला स्तुती दिलेली आहे. आता खुद्द परमेश्वर येशू ख्रिस्त आपणा सर्वांसमोर, आपल्या सर्वांसमोर भाकरीच्या रूपामध्ये प्रकट होणार आहे. आपण त्याचे स्वागत करूया आपल्या जीवनामध्ये, आपल्या हृदयामध्ये त्याला आपण स्वागत करूया. यारा पाशिकित यारा ओरिया रांदरला शिरिबिया. परमेश्वर सतत आपल्या सोबत असतो आणि त्याने पवित्र आत्मा जो बाप्तिस्माच्या वेळेस आपल्याला भेटलेला आहे, ओ येशू राजा, तो पवित्र आत्मा नेहमी आपल्या बरोबर ठेवलेला आहे, थँक यू लॉर्ड जीसस. आपल्याला सहाय्य करणारा. ओ येशू राजा. रोमकरासपत्र अध्याय 8 वचन 11 ह्यामध्ये म्हटले आहे, ज्याने येशूला मेलेल्यातून उठविले येस लॉर्ड त्याचा आत्मा जर तुम्हामध्ये वस्ती करतो, जीसस. तर ज्याने ख्रिस्त येशूला मेलेल्यातून उठविले तो तुम्हामध्ये वस्ती करणाऱ्या आपल्या आत्म्याने तुमची मर्त्य शरीरेही जिवंत करील. हालेलुया. तोच आत्मा आज आपणा सर्वांमध्ये उपस्थित आहे. जीसस. तो आपण कधीही कोणीही भटकलेलो असो, कधी केवढेही दुःखात असलो, जीसस लॉर्ड. तरी तो आत्मा आपल्याला जिवंत करणारा आहे. थँक यू लॉर्ड. त्या आत्म्याकडे आपण आता विनवणी करूया. जीसस. तो आत्मा आपल्यामध्ये आपण पुन्हा एकदा जागृत करूया आणि परमेश्वराकडे, त्या पवित्र आत्म्याकडे विनवणी करूया की ही पवित्र आत्मा तू आम्हामध्ये
Come, Holy तू तुझा Spirit. वर्षाव आम्हावर कर. Yes, Lord. आपण जोराने परमेश्वराकडे आरोळी देऊया की परमेश्वर तू आम्हामध्ये ये. आमच्या जीवनात आम्हाला तुझी गरज आहे. ते परमेश्वराकडे आपली नजर वळवूया. Jesus, आणि त्या पवित्र आत्म्याचा वर्षाव आपल्या सर्वांवर कम होली स्पिरिट हे पवित्र आत्मा हालेलुया 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 हालेलुया. हे पवित्र आत्मा तुझा वर्षाव ये आज्ञा कैवारी ये, दान घेऊन ये आज्ञा कैवारी ये, दान घेऊन पवित्र आत्म्याकडे विनवणी करूया की हे पवित्र आत्म्या तुझ्या दानांचा वर्षाव आम्हावर कर. क्षमेचे दान, प्रीतीचे दान, श्रद्धेचे दान आम्हाला दे परमेश्वरा. बोलिया शपथ किया हो सनीश. सेवेचे दान घेऊन येतो, सर्वांची सेवा करण्यास. श्रद्धेचे दान घेऊन येतो, श्रद्धेने जीवन जगण्यास. सेवेचे दान घेऊन येतो, सर्वांची सेवा करण्यास. श्रद्धेचे दान घेऊन येतो, श्रद्धेने जीवन जगण्यास. ये आज्ञा कैवारी ये, दान घेऊन ये आज्ञा कैवारी ये, दान घेऊन दान घेऊन Jesus, हे पवित्र आपले डोळे बंदच असू द्या. Jesus, Lord. आणि मी जसे वचन वाचते तसे परमेश्वराची इमास आपण आपल्या डोळ्यांसमोर आणूया. प्रतिमा आपल्या डोळ्यांसमोर आणूया. नंतर मी स्वर्ग उघडलेला पाहिला. Hallelujah. तो पहा, एक पांढरा घोडा आणि विश्वसनीय व सत्य असा म्हटलेला एक स्वार त्याच्यावर बसलेला मला दिसला. Hallelujah. तो नीतीने न्यायनिवाडा करतो व लढतो. Jesus. त्याचे डोळे अग्नीच्या ज्वालेसारखे आहेत Hallelujah. व त्याच्या डोक्यावर पुष्कळ मुकुट आहेत. रक्तात बुचकलेले वस्त्र त्याने अंगावर घेतले होते Yes, Jesus. आणि देवाचा शब्द हे त्याला नाव देण्यात आले होते. Hallelujah. त्याच्या वस्त्रावर व त्याच्या मांडीवर राजांचा राजा आणि प्रभूचा प्रभू हे नाव लिहिलेले आहे. Hallelujah. खरोखर तोच परमेश्वर, Jesus. राजांचा राजा, प्रभूचा प्रभू आज आपणामध्ये उपस्थित आहे. Yes, Lord. आपण त्याला आज आराधना देऊया की परमेश्वर तूच महान आहेस. हे परमेश्वर तूच आमचा राजा आहेस. तुझ्या वेळी कोणीही दुसरं नाही. त्या परमेश्वराला आपल्या मुखामध्ये येणारा प्रत्येक शब्द त्या परमेश्वराला आपण उंचावूया. त्याला उंचावूया. हे परमेश्वर तू महान आहेस. तू आमचा राजा आहेस. सर्व पृथ्वीहून, सर्व सागराहून, पर्वताहून उंच परमेश्वर तूच आहेस. आपण मोठ्याने
परमेश्वराला आराधना देऊया. हे परमेश्वर आम्ही तुला आराधितो. तू महान आहेस. हे परमेश्वर तू आमचा राजा आहेस. तू सेनाधीश परमेश्वर आहेस. हालेलुया 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 हो याला शब्बात दिया हो सनी येशू हालेलुया हो याला शब्बात दिया हालेलुया हालेलुया आम्ही तुला आराधितो हे परमेश्वर जीसस हो सनी येशू 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 हालेलुया 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 जीसस हो सनी येशू सृष्टि के मालिक तुम्ही हो, सारी सृष्टि के रक्षक तुम्ही हो, करते हैं तुझको सादर प्रणाम, गाते हैं तेरे ही गुणगान। सारी सृष्टि के मालिक तुम्ही हो, सारी सृष्टि के रक्षक तुम्ही हो, करते हैं तुझको सादर प्रणाम, गाते हैं तेरे ही गुणगान। हा 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 हालेलुया, 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 हा हा हालेलुया। खरोखर परमेश्वरा संपूर्ण पृथ्वीचा राजा तूच आहेस, संपूर्ण पृथ्वीचं रक्षण करता तूच आहेस। सारी सृष्टि को तेरा सहारा, सारे संकट से हमको बचाना, तेरे ही हाथों में जीवन हमारा, अपनी राह पर हमको चलाना। सारी सृष्टि को तेरा सहारा, सारे संकट से हमको बचाना, तेरे ही हाथों में जीवन हमारा, अपनी राह पर हमको चलाना। हालेलुया, हा हा हालेलुया, हा हा हालेलुया, हा हा हालेलुया, हा हा परमेश्वराला अधिक उंचावूया, आपले हात उंचावूया, परमेश्वराच्या अधिक जवळ जाऊया, आपल्या जीवनातील अति उंच जागेवर परमेश्वराला पोहोचूया। आज आपला आवाज स्वर्गात पोहोचूया। परमेश्वरा तुला उंचावतो, तुला स्तुती देतो, तू आराधनेच्या पात्रतेचा आहेस परमेश्वरा। Praise you, Jesus. Love you, Jesus. We lift up your name on high, Lord Jesus. Hallelujah, hallelujah. Gloria alla shabbat chiara. Oh, Sani Yeshu. Hallelujah, 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 hallelujah. Jesus, oh, Sani Yeshu. Gloria alla shabbat chiara. Jesus, तूच आमचा राजा आहेस परमेश्वरा. आम्ही तुला उंचावतो, स्तुती देतो, तुला आराधना देतो परमेश्वरा. Jesus. हालेलुया, 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 हालेलुया. प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा, आता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो. आमेन.
प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा आता आणि सदा सर्वदा. प्रभूचा गौरव असो. प्रेज द लॉर्ड, 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 प्रेज द लॉर्ड. हालेलुया, 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 हालेलुया. हालेलुया. God is good All the time. all the time. God is good. And all God's people say, Hallelujah. and all God's people say, Amen. and all God's people say. आमेन. उठा, ख्रिस्ताच्या शूरवीरानो जागे व्हा. अंधाराची कर्मे टाकून द्या, प्रकाशाची शस्त्र सामग्री धारण करा. आपले स्वप्न साकार झाले आहे. हा आनंद काय वर्णावा. नाचून गाऊन संगीत वाद्य वाजवून आपला आनंद व्यक्त करा. काय हे स्वर्गीय संगीत, काय हा परमानंद. शब्दसुरांच्या पंखांवर आपल्याही हृदयातील संगीत स्वर्गातील परमेश्वरापाशी पोहोचू द्या. हातामध्ये गिटार किंवा वायोलिन धारण केलेल्या संत सिसिलियाचे हे जळजळीत असे शब्द. ख्रिस्त सभा आज गायन मंडळाची, संगीतकारांची, कवींची आणि गीतकारांची आश्रयदाती संत सिसिलिया हिची स्मृती साजरी करत आहे. बालपणापासून तिने शुद्ध कुमारिका राहण्याचे वचन प्रभू येशू ख्रिस्ताला दिलेले होते. परंतु तिच्या मनाविरुद्ध वेलेरियन नावाच्या एका रोमन सरदाराबरोबर तिचे लग्न करून देण्यात आले. त्याने मोठ्या मनाने तिच्या शुद्धतेच्या व्रताचा आदर केला. पुढे तोही ख्रिस्ती झाला. बाप्तिस्मा घेऊन परतल्यानंतर संत सिसिलिया आणि देवदूत एकमेकांशी संभाषण करत असताना त्याने पाहिले आणि त्याचा विश्वास प्रबळ झाला. त्याने आपल्या भावाला देखील बाप्तिस्मा घेण्याची प्रेरणा दिली. पुढे दोघेही रक्तसाक्षी संत झाले. ह्या प्रकाराने संतप्त झालेल्या सिसिलियाच्या मारेकऱ्यांनी तिला जिवंत जाळण्याचे आदेश दिले. परंतु ज्वाला काही तिच्या पवित्र शरीराला स्पर्श करीनात. शेवटी तिचा शिरच्छेद करण्यात आला. 2ऱ्या शतकात मरण पावलेली ही संत सिसिलिया तिची खास 9व्या शतकामध्ये उघडण्यात आली. तेव्हा होते पोप पास्काल पहिले. त्यांना तिचा देह अविनाशी असल्याचे दिसून आले, म्हणून तिचे पवित्र अवशेष रोम येथे नेण्यात आले. हा संपूर्ण प्रसंग ऐकत असताना काही महत्त्वाचे शब्द तुमच्या कानावरून गेले असतील. देवदूत, आश्रयदाता संत, अविनाशी देह आणि अवशेष, ह्या विषयांवरतीच आज आपण थोडंसं चिंतन करणार आहोत. म्हणूनच पहिलाच प्रश्न फादर ॲशली ह्यांना मी विचारू इच्छितो की देवदूत आणि संत ह्यांच्यामध्ये नक्की काय फरक आहे. फादर रॉबर्ट, आपल्या ख्रिस्ती उपासनेमध्ये आणि लोकप्रिय भक्तीच्या प्रकारामध्ये पुष्कळ वेळेला देवदूत आणि संत यांचा एकत्रितपणे उल्लेख केला जातो, हे आपण ऐकलेलं आहे. बायबलमध्ये अनेक वेळेला देवदूतांचा उल्लेख आपल्याला आढळतो. अब्रामकडे आलेले 3 पुरुष तर साक्षात देवदूत होते, असे सदोम आणि गमोरा या शहरांच्या नाशासमयी आपल्याला समजते. याकोब बेथेल येथे एक धोंडा उशाशी घेऊन झोपलेला असता एक शिडी पृथ्वीवरून स्वर्गाला टेकलेली व तिच्यावरून देवदूत वर चढताना आणि खाली उतरताना त्याला स्वप्नात दिसले. पुढे येशू नथानेलला त्याचे स्पष्टीकरण देताना ही शिडी स्वतः आपणच आहोत असे सांगतो. यशया येरुशलेमच्या मंदिरात असताना एक देवदूत वेदीवरील आगीचे इंगळ घेऊन त्याच्या जवळ येतो आणि त्याच्या ओठांना स्पर्श करीत म्हणतो, तुझा दोष दूर झालेला आहे. आपण तोबीतच्या पुस्तकामध्ये जर आपल्याला राफाएल देवदूताची कथा वाचायला आणि ऐकायला मिळते. नव्या करारामध्ये अगदी सुरुवातीलाच जखऱ्या, योसेफ, मरिया, मेनपाळ यांना देवदूतांचं दर्शन होते. येशूच्या दुःख सहनात एक देवदूत त्याला शक्ती देताना दिसतो, तर दुसरा देवदूत त्याच्या थडग्यावरील धोंड दूर करतो. मरिया मागदलीला आपलं कबरेत 2 देवदूत दिसतात. संत पॉलच्या पत्रामध्ये आणि प्रकटीकरणाच्या पुस्तकातही आपल्याला देवदूतांचा खूप वेळेला उल्लेख आढळतो. आता ग्रीक भाषेमध्ये आंगेलोस असा शब्द आहे, ज्याचा अर्थ निरोप्या. पण केवळ परमेश्वराकडून आलेला निरोप देणे इथपर्यंतच देवदूतांचे काम नाही. 7 महादूत परमेश्वरासमोर उभे असतात. राफाएल, गॅब्रिएल, मायकल, उरियल, सेलाफिएल, जेगुदिएल आणि बाराखिएल. त्यापैकी संत मायकल हा परमेश्वराच्या वतीने सैतानी शक्तींशी युद्ध करतो. संत राफाएलच्या मध्यस्थीने देव आरोग्यदान देतो आणि संत गॅब्रिएल हा देवाचे सामर्थ्य प्रकट करतो.
आता तुमच्यात लक्षात आलेच असेल की या महादूतांना सुद्धा संतपद बहाल करण्यात आलेलं आहे, कारण इतर सर्व देवदूतांपेक्षा त्यांनी तारणाच्या इतिहासामध्ये अत्यंत महत्त्वाची आणि मोलाची भूमिका बजावलेली आहे. ख्रिस्ती लोकांचा छळ होत असताना देखील, चर्चवर हल्ले होत असताना साक्रामेंताच्या पेटीचा आणि पोप महोदयांचा रक्षकदूत म्हणून संत मायकलचा धावा करायला ख्रिस्त सभेने सुरुवात केली. प्रत्येक व्यक्तीचा आत्मा परमेश्वराच्या नजरेत एवढा महत्त्वाचा आहे की त्याने प्रत्येकाच्या रक्षणासाठी एक रक्षकदूत नेमलेला आहे. शिवाय दूतांचे सैन्य, सैन्यांचा लोकसमुदाय असेही शब्द आपण बायबलमध्ये बऱ्याच वेळेला वाचतो. ते परमेश्वराच्या वैभवशाली ऐश्वर्याचे प्रतीक आहे. संत ही आपल्यासारखी अगदी हाडामांसाची माणसं होती. देवदूतांना शरीर नसते, केवळ आपल्याला त्यांना ओळखता यावे म्हणून त्यांना शारीरिकदृष्ट्या सादर केले जाते. मग लांब केस, पाठीवर पंख किंवा तेजस्वी चेहरा आणि तेजोमय वलय दाखवून देवदूतांचे चित्र आपल्यासमोर उभे केले जाते. आपल्याप्रमाणे संतांनाही आत्मा असतो. देवदूत हे केवळ आत्मे असतात, त्यामुळे ते स्वर्गात आणि पृथ्वीवर कुठेही भटकू शकतात. 29 सप्टेंबर रोजी ख्रिस्त सभा महादूतांचा सण साजरा करते, तर 2 ऑक्टोबर रोजी रक्षक दूतांचा सण साजरा केला जातो. आपल्या रक्षक दूतांना आपण मित्र मानूया. दररोज रात्री झोपी जाण्यापूर्वी रक्षक दूताची प्रार्थना म्हणण्याची आपल्याला सवय लागली पाहिजे. फादर रॉबर्ट, सुरुवातीला तुम्ही संत सिसिलियाची माहिती सांगताना तुम्ही उल्लेख केला की संत सिसिलिया ही गायन मंडळाची आश्रयदाती म्हणून संत आहे. तर त्यावरून एक प्रश्न मी तुम्हाला विचारू इच्छितो की हा आश्रयदाता संत ही नक्की संकल्पना काय आहे? खरं पाहता मानवी जीवन हा एक प्रवास आहे आणि त्यातही ख्रिस्ती श्रद्धा हा एक अत्यंत खडतर असा प्रवास आहे. ह्या प्रवासात बालपणी आणि आयुष्यभर आपले आईवडील आपल्याला सोबत करत असतात. मित्र मैत्रिणी देखील साथ सोबत देत असतात. गुरुजन मार्गदर्शन करतात. धर्मगुरू, धर्मशिक्षक आणि ब्रदर सिस्टर्स आपल्याला धर्माविषयीचं ज्ञान देत असतात. सद्गुणी सदाचारी लोक प्रेरणा देत असतात. मात्र एवढं सगळं असूनही माणूस जीवनामध्ये अपयशी ठरू शकतो, निराश होऊ शकतो आणि चुकीच्या मार्गाने जाऊ शकतो किंवा स्वतःचा आत्मघात करून घेऊ शकतो. त्यासाठी माणसाला आंतरिक सामर्थ्याची गरज असते आणि हे आंतरिक सामर्थ्य ह्या जगातील कोणतीही निर्मित वस्तू किंवा व्यक्ती पूर्ण स्वरूपात आपल्याला देऊ शकत नाही. त्यामुळे संत पीटर म्हणू शकला की तुझं सोडून ख्रिस्ता जाऊ कुठे, प्रभूजी आम्ही कोणाकडे जावे, सार्वकालिक जीवनाची वचने तुमच्याजवळ आहेत. किंवा संत अगस्तीन यांनी म्हटलेलं आहे की हे परमेश्वरा, आमची हृदये तुझ्यासाठी निर्माण करण्यात आलेली आहेत, ती तुझ्यामध्ये विसावा पावल्याशिवाय कधीच शांत होऊ शकणार नाहीत. अशा ह्या जीवनात आश्रयदात्या संतांची आपल्याला खूप गरज असते. हे आश्रयदाते संत 4 प्रकारचे असतात. एखाद्या ठिकाणाचे, एखाद्या व्यवसायाचे, एखाद्या धर्मसंस्थेचे, की जीवनातील वेगवेगळ्या समस्यांच्या वेळी ज्यांचा धावा केला जात असतो अशा प्रकारचे संत. पादुआचा संत अंतोनी असं नाव आपण ऐकत असतो, तरी देखील हा संत मात्र मूळचा पोर्तुगालमधील लिस्बन शहरातला होता. पादुआ ही त्याची कर्मभूमी होती. म्हणूनच ख्रिस्त सभेने आता त्याला फक्त पादुआचा संत अंतोनी अशा प्रकारे पुकारलेलं नाही, तर पादुआ आणि लिस्बन ह्यांचा इथला संत अंतोनी अशा प्रकारे त्याचा उल्लेख करायला सुरुवात केलेली आहे. किंवा इग्नेशियस लोयोलाकर, फ्रान्सिस असिसीकर, अविलाची संत तेरेसा, कलकत्त्याची संत मदर तेरेसा, हंगेरीचा संत स्टीफन, पोर्तुगालची संत एलिझाबेथ, लिमाची संत रोज, बेथानीची संत मार्था आणि सिएनाची संत कॅथरीन, अशा सर्व संतांना विशिष्ट देशाच्या किंवा शहराच्या नावावरून ओळखलं जात असतं. एक तर त्या ठिकाणी त्यांनी विशेष कर्तबगारी बजावलेली असेल, त्या ठिकाणी ते मरण पावलेले असतील किंवा त्यांची खाच त्या ठिकाणी असावी. काही संतांना विशिष्ट ठिकाणचे प्रेषित देखील म्हटलं जात असतं. उदाहरणार्थ संत थॉमस हा भारताचा प्रेषित, तर संत जोसेफ वाज हा आपल्याच गोव्याचा सुपुत्र श्रीलंकेचा प्रेषित म्हणून ओळखला जात असतो. दुसऱ्या प्रकारचे संत असतात ते काही व्यवसायाशी किंवा पेशाशी संबंधित असतात. उदाहरणार्थ संत जोसेफ ह्याला सर्व कामगारांचा
आणि विशेष करून सुतारांचा आश्रयदाता संत म्हटलं जातं. संत क्लेअर हिला टेलिव्हिजनची आश्रयदाती संत म्हटलं जातं, कारण ती आजारी असताना चर्चमध्ये सुरू असलेली मिस्सा तिला आपल्या खोलीमध्ये एखाद्या चलचित्रपटाप्रमाणे दिसायची. संत फ्रान्सिस डिसेल्स हे सतत लिखाणामध्ये गुंग असायचे, म्हणून त्यांना पत्रकारांचा आश्रयदाता संत मानलं गेलेलं आहे. मी स्वर्गातून पृथ्वीवर गुलाबांचा वर्षाव करीन असे म्हणणारी बाळ येशूची संत तेरेसा फुले विकणाऱ्यांची आश्रयदाती आहे. तिसऱ्या प्रकारामध्ये काही संत विशिष्ट धर्मसंस्थेंचे आश्रयदाते म्हटले जातात. उदाहरणार्थ संत जॉन मारी वियानी हे सर्व पाळकीय कार्य करणाऱ्या धर्मगुरूंचे आश्रयदाते मानले जातात. बाळ येशूची संत तेरेसा हिला धर्मप्रसारीची सहाय्यिनी म्हणजेच मिशन कार्याची आश्रयदाती म्हटलं जाते. संत पीटर जुलियन एमार्ड हे अतिपवित्र साक्रामेंताचे प्रेषित आणि त्या अतिपवित्र साक्रामेंताच्या ब्लेसेड साक्रामेंट फादर्स ह्यांच्या संस्थेचे संस्थापक आहेत. किंवा संत इग्नेशियस लोयोला, संत फ्रान्सिस असिसी, संत जॉन बॉस्को, मदर तेरेसा, संत बेनेडिक्ट ह्यांनी काही संस्था स्थापन केल्या. त्या संस्थांचे ते संस्थापक आश्रयदाते संत म्हणून जगभर प्रसिद्ध आहेत. चौथ्या प्रकारामध्ये काही आजारांमध्ये किंवा अडीअडचणीमध्ये विशिष्ट संतांचा धावा केला जात असतो. उदाहरणार्थ डोळ्यांच्या विकारासाठी संत लुसी, घशाच्या विकारासाठी संत ब्लेस, आणि म्हणूनच 3 फेब्रुवारी ज्या दिवशी संत ब्लेसचा सण असतो त्या दिवशी मेणबत्त्याने आपल्या गळ्यांना आशीर्वाद दिला जात असतो. संत अंतोनीचा धावा हरवलेल्या वस्तू सापडून देण्यासाठी केला जात असतो. किंवा संत जूड ह्याला निराशग्रस्तांचा आधार असं म्हटलं जातं. पोप लिओ 13 ह्यांनी तर संत अंतोनी ह्याला संपूर्ण जगाचा संत म्हणून घोषित केले. तर संत योसेफ हा कुटुंबाचा, जागतिक ख्रिस्त सभेचा आणि सोयरीक करू इच्छिणाऱ्यांचा आणि सुखी मरणाऱ्यांचा आश्रयदाता संत म्हटला जातो. संत जोसेफ सोयरीक करू इच्छिणाऱ्यांचा जो संत म्हटला जातो त्याविषयी एक अशा प्रकारची दंतकथा सांगितली जाते की कोणातरी एका स्त्रीला, तरुण मुलीला कोणीतरी सांगितलं की संत जोसेफ हा सोयरीक होत नसलेल्या मुलींसाठी आश्रयदाता संत आहे. तर तिने संत जोसेफची एक छोटीशी इमाज आणली, खूप प्रार्थना केली आणि ती प्रार्थना करून सुद्धा तिची काही सोयरीक होत नव्हती. म्हणून ती वैतागली आणि तिने रागाने ती जी इमाज होती ती खिडकीतून बाहेर फेकून दिली. ती इमाज नेमका एका तरुणाच्या डोक्यावर पडली आणि तो तरुण रक्तबंबाळ झाला. ही मुलगी खाली पोहोचली आणि त्याला रक्तबंबाळ अवस्थेमध्ये उचलून हॉस्पिटलमध्ये नेलं. त्याची सेवा शुश्रूषा करत असताना दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले आणि त्या ठिकाणी त्यांची सोयरीक झाली. आता ही जी घटना आहे ती कदाचित थोडीशी मनोरंजक वाटण्याची शक्यता आहे, पण त्याच्या मागे भावना कोणती आहे की एखाद्या अडीअडचणीमध्ये एखाद्या संताकडे जर तुम्ही धावा केला तर नक्कीच तो संत आपल्यासाठी मध्यस्थी करत असतो, अशी ख्रिस्त सभेची धारणा आहे. तर ह्या निमित्ताने फादर लेस ॲशली, मी तुम्हाला एक प्रश्न असा विचारू इच्छितो की आपल्याकडे मुलांना देखील संतांची नावं देण्याची शिफारस ख्रिस्त सभा करत असते, त्यामागे नक्की काय भूमिका आहे? आता मुलांना संतांची नावं देण्याची जी परंपरा आहे ती ख्रिस्त सभेमध्ये अगदी थेट 4थ्या शतकापर्यंत जाऊन पोहोचते. त्यावेळी रक्तसाक्षी संतांच्या जीवनाकडे पाहून ख्रिस्ती लोकांनी त्यांची नावं धारण करायला सुरुवात केली. जोपर्यंत प्रौढ बाप्तिस्मा सुरू होता तोपर्यंत त्या नामकरण विधीचा संबंध खरं म्हणजे बाप्तिस्मा साक्रामेंताशी फारसा जोडला जात नव्हता. परंतु जसजसे बाळाच्या बाप्तिस्माचे प्रमाण वाढत गेले तसा नामकरण विधी हा त्या बाप्तिस्मा साक्रामेंताचा भाग झाला. 16व्या शतकामध्ये ट्रेंट परिषदेने प्रसिद्ध केलेल्या श्रद्धा ग्रंथामध्ये मुलांना संतांची नावं देणे ही उचित प्रथा असल्याचे म्हटले गेले आहे. आणि पूर्वापार चालत आलेल्या ह्या अगदी प्रथेविरुद्ध जाणाऱ्या पालकावर संत जॉन क्रिसोस्टम यांनी तर कडक ताशेरे ओढल्याचे देखील आपल्याला वाचायला मिळते आपल्या 4थ्या शतकामध्ये. तर सुरुवातीला जुन्या करारातील पात्रांची नावे तसेच काही देवदूतांची नावे देण्याची प्रथा होती ना. उदाहरणार्थ अब्राहम, दावीद, जेकब, मोझेस, गाब्रिएल, राफाएल, मायकल, जोएल अशा रीतीचं. पण 4थ्या शतकात रक्तसाक्ष्यांच्या नावावरून मुलांना संतांची नावे देण्याचा पायंडा पडला. 1917 साली प्रसिद्ध झालेल्या धर्मकायद्यामध्ये
बाळाला संताचे नाव दिले जावे अशी जोरदार शिफारस करण्यात आलेली आहे. ख्रिस्ती संताव्यतिरिक्त इतर कोणतेही नाव जर द्यायचे असेल तर सोबत एखाद्या संताचे ज्यादा नाव द्यावे असेही सुचविण्यात आले आहे. ह्यामुळे आजही आपल्या समाजामध्ये एकाच व्यक्तीची काही वेळा 2-2 नावे असल्याचे आपल्याला दिसून येते. गोव्यात तर सर्रासपणे एकाच व्यक्तीला 2 नावे देण्यात आल्याचे बाप्तिस्मा रजिस्टरमध्ये देखील पाहायला मिळते. 1983 साली द्वितीय व्हॅटिकन परिषदेच्या शिकवणुकीच्या प्रकाशामध्ये धर्म कायद्यामध्ये सुधारणा करण्यात आली आणि धर्म कायदा क्रमांक 855 नुसार बाळाला देण्यात येणारे नाव ख्रिस्ती धर्माच्या भावना दुखावणारे असणार नाही याची काळजी आईबापांनी आणि धर्म आईबापांनी आणि प्रमुख धर्मगुरूंनी घ्यावी असे स्पष्ट करण्यात आलेले आहे. उदाहरणार्थ लुसिफर वगैरे. तर बाळाच्या जन्माच्या किंवा बाप्तिस्माच्या तारखेच्या जवळपास ज्या संतांचा सण असेल त्याचे नाव देण्यात यावे असाही एक मतप्रवाह ख्रिस्त सभेमध्ये प्रचलित होता. त्यामुळे फ्रान्सिस, जॉन, इग्नेशियस, मॅथ्यू, संजाव, अंतोन, जोसेफ, इजाबेल, मार्था, रीटा, लुसी, जॉना, तेरेसा अशी नावे पूर्वी मुलांना देण्यात आलेली आहेत. परंतु दुर्दैवाने पुष्कळांना काही वेळेला आपले नाव कोणत्या संताच्या नावावरून देण्यात आलेले आहे याची जाणीवही नसते. उदाहरणार्थ घ्या की फ्रान्सिस या नावाचे 4 संत आहेत, 4 फ्रान्सिस आहेत. फ्रान्सिस झेवियर आहेत, फ्रान्सिस असिसिकर आहेत, फ्रान्सिस डी सेल्स आणि फ्रान्सिस बोर्जा. त्यापैकी कोणते फ्रान्सिस याविषयी गोंधळ होतो. व्रतस्थ स्त्री पुरुषांच्या संस्थांमध्ये देखील व्रतविधीच्या वेळी दुसरे नाव घेण्याची प्रथा आहे. त्याद्वारे आपण आपल्या जीवनातील एका नव्या टप्प्याला, एका नव्या अध्यायाला सुरुवात करीत आहोत असे व्यक्ती सुचवत असतो. बायबलमध्ये अब्रामचा अब्राहाम, शिमोनाचा पेत्र, लेवीचा मत्तय आणि शौलाचा पौल झाला. काही सिस्टरांच्या संस्था आपल्या सिस्टरांच्या नावाच्या आधी मरियेचे नाव लिहितात. आता तर भारतीय नावे स्वीकारण्याची पद्धत रूढ होत आहे. फादर रॉबर्ट, मागे तुम्ही संत सिसिलियाचा उल्लेख करताना तुम्ही त्यांचा देह अविनाशी आहे असे शब्द वापरले. तर ही जी संकल्पना आहे की देह अविनाशी राहणं, ही नक्की काय आहे? देह अविनाशी म्हणजे काय? तुम्हापैकी काही लोकांना आठवत असेल की गेल्या वर्षी 10 ऑक्टोबर 2020 रोजी पोप फ्रान्सिस यांनी अवघ्या 15व्या वर्षी लुकेमियाने मरण पावलेल्या कार्लो आकुतिस ह्या तरुण मुलाला धन्यवाद म्हणून घोषित केला. 1990 ते 2005 दरम्यान अतिशय प्रतिकूल परिस्थितीत आपल्या ख्रिस्ती श्रद्धेचे पालन करणाऱ्या आणि प्रसार माध्यमाची आधुनिक साधने वापरून ही श्रद्धा प्रसारित करणाऱ्या कार्लो आकुतिस ह्याची खाच उघडून पाहण्यात आली. तेव्हा त्याचा मृतदेह जसाच्या तसा ताजा टवटवीत असल्याचं दिसून आलं आणि त्यामुळे पोप महोदयांनी त्याला धन्यवादित म्हणून जाहीर केलेला आहे आणि इंटरनेट आणि प्रसारमाध्यमाची जी साधने आहेत त्यांचा आश्रयदाता संत म्हणून घोषित केलेला आहे. 1195 ते 1231 अशा केवळ अवघ्या 36 वर्षांचं आयुष्य असलेल्या आणि प्रवचनकाराचं जीवन जगणाऱ्या अंतोनीची खाच 1266 साली संत बोनावेंचर ह्यांनी उघडली. तेव्हा त्यांची जीभ लहान मुलांच्या जिभेसारखी लाल भडक असल्याचे दिसून आले. तीच गोष्ट संत जॉन 23 ह्यांच्या बाबतीत घडलेली आहे. किंवा संत जॉन बखमन्स जे आपले वेदी सेवकांचे आश्रयदाते आहेत त्यांचं हृदय अजूनही ताजं टवटवीत असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. इतकंच काय, आपल्या भारतामध्ये संत फ्रान्सिस झेवियर ह्याचा अविनाशी देह अजूनही गोव्यात आपल्याला पाहायला मिळतो. अशा शरीराला दुर्गंधी येत नसते तर वेगळा सुगंध येत असतो. मृत्यूनंतर कितीतरी वेळ त्यांचं शरीर उबदार असतं. त्यांच्या जखमांमधून ताजं रक्त पाझरत असतं. घामाऐवजी तेलाने हातापायांचे तळवे ओले होत असतात. कधी कधी अधूनमधून उत्स्फूर्तपणे शरीरांच्या काही अवयवांची हालचाल होत असते. ह्याचाच अर्थ अशा व्यक्ती निश्चितच परमेश्वराच्या वैभवशाली उपस्थितीमध्ये जीवन जगत असतात असा निष्कर्ष ख्रिस्त सभेने काढलेला आहे आणि त्यांना संतपद बहाल केलेला आहे.
मात्र केवळ तेवढ्यावरूनच त्यांचं पावित्र्य सिद्ध होते असं नाही. बऱ्याचशा पवित्र स्त्री पुरुषांची शरीरं मातीला मिळालेली आहेत. त्यांच्या पवित्र शरीराचे अवशेष मात्र सन्मानासाठी पात्र ठरलेले आहेत. म्हणूनच त्यावरून एक छोटासा प्रश्न फादर ॲशली ह्यांना मला विचारावासा वाटतो की हे संतांचे अवशेष पवित्र का मानले जातात? आता जुन्या करारामध्ये 2 राजे अध्याय 13 मध्ये संदिष्टा अलिशा ह्याचा मृत्यू वर्णन करण्यात आलेला आहे. आपल्याला माहिती आहे, त्याला थडग्यामध्ये पुरल्यानंतर काही दिवसांनी त्या थडग्याच्या बाजूने एक अंतयात्रा जात होती. मात्र मवाबी टोळी यांची धाड आल्याचे ऐकताच त्या खांदेकरांनी त्या मेलेल्या माणसाचे प्रेत तिरडी सकट ह्या दफनभूमीत टाकले आणि त्यांनी धूम ठोकली. ते पळून गेले. मात्र ज्या जागी ते प्रेत पडले ते संदेष्टा अलिशा यांचे थडगे होते आणि त्या थडग्याचा स्पर्श होताच तो मेलेला माणूस जिवंत झाला. नव्या करारामध्ये येशूच्या वस्त्राच्या गोंड्याला शिवणारी रक्तसावी स्त्री ती बरी झाली. पेत्राची सावली ज्या रोग्यावरती पडली ते बरे झाले. यावरून मृत पवित्र स्त्री पुरुषांचे अवशेष हे दैवी शक्तीने भरलेले असतात हे सिद्ध होते. त्यामुळे प्रारंभीच्या ख्रिस्त सभेत रक्तसाक्ष्यांच्या शरीराचे अवयव, त्यांनी वापरलेल्या वस्तू किंवा त्यांच्या अविनाशी देहाला स्पर्श करून आणलेल्या गोष्टी सन्मानाने जोपासल्या जाऊ लागल्या. हे अवशेष म्हणजे संतांच्या पृथ्वीवरील व स्वर्गातील जीवनाला जोडणारा दुवा होत. या अवशेषांजवळ उभे राहून प्रार्थना करणे, ते भाविकांच्या दर्शनासाठी उपलब्ध करणे, त्यांची मिरवणूक काढणे, त्या तीर्थस्थळी ते ठेवण्यात आलेले आहेत जिकडे तिकडे भेटी देणे, त्यांचे भक्तिभावाने चुंबन घेणे, ते उंचावून आशीर्वाद देणे, अशा मार्गांनी संतांच्या पवित्र अवशेषांचा सन्मान केला जातो. इसवी सन 1ल्या शतकामध्ये संत पॉलिकाप ह्याचे शरीर थडग्यात जोपासून ठेवण्यात आलेले होते. अशा संतांची थडगी उघडून त्यांच्या शरीराचे अवशेष जगभर पाठवण्यात आले. संत थॉमस ॲक्वायनास यांच्या मते देहाच्या पुनरुत्थान समयी संतांच्या शरीराचा नक्कीच गौरव केला जाणार असल्याने त्यांच्या अवशेषांचा यथायोग्य सन्मान करणे हे उचित आहे. मात्र हा सन्मान करताना त्रैक्य स्वरूप परमेश्वराची आराधना फिकी पडेल अशी अतिशयोक्ती होणार नाही, याची आपण सगळ्यांनी काळजी घेतली पाहिजे. आज संत सिसिलिया हिचा सण साजरा होत आहे. आपण सुरुवातीला ऐकलं, सर्व गायक आणि गीतकार आणि संगीतकार व गायन मंडळे यांच्यासाठी तिच्याकडे मध्यस्थीची आपण याचना करूया. आणि पुढच्या सोमवारी हा आपला महिन्याचा शेवटचा सोमवार असणार आहे आणि म्हणून शेवटच्या सोमवारी आपली कॅरिझमॅटिक मिसा असते, ती मिसा होणार आहे. त्या मिसामधील प्रवचनाच्या वेळी देखील फादर रॉबर्ट आणि मी, आम्ही दोघं संतांच्या जीवनावर उर्वरित आपले शेवटचे 5 प्रश्न 21 ते 25 हे हाताळणार आहोत. हालेलुया, 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 हालेलुया. प्रभूचा गौरव असो आता आणि सदा आता आणि सदा सर्वदा. प्रभूचा गौरव. Praise the Lord. 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 God is good All the time. and all the time. God is good. And all God's people said. Amen. And all God's people say. Amen. And all God's people say. Amen. पूर्ण, संपूर्ण आणि परिपूर्ण असा येशू ख्रिस्त ह्या क्षणाला भाकरीच्या रूपात आपल्यामध्ये हजर आहे. वचनात म्हटलेलं आहे की जसा मी पूर्ण आहे, जसा मी पवित्र आहे, तसे तुम्ही पवित्र असा. आणि नुकताच आपण काही सोमवारपासून संतांच्या जीवनावर चिंतन करीत आहोत. पवित्र्याकडे वाटचाल करत असताना संत पदापर्यंत पोहोचलेल्या प्रत्येकाचं आपण स्मरण करत आहोत. आणि पिता पुत्राच्या नावाने बाप्तिस्मा, पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा घेतलेल्या प्रत्येकाला संत होण्यासाठी प्रभूने बोलवलेलं आहे. आपण
अडखळतो, आपण पडतो, जीसस. पण परमेश्वर दयाळू आहे. हो येशू तो राजा. आपल्याला स्वीकारतो, तो आपल्या उणिवाकडे पाहत नाही. जीसस लॉर्ड. म्हणून कधी कधी आपण मागतो आणि ते तेवढा वेळ पूर्ण झाला नाही तर आपण प्रार्थना करणं थांबवतो. जीसस. आपल्या इच्छेनुसार काही झालं नाही तर आपण देवाला दोष देतो. हो येशू राजा. आज ह्या साक्रामेंताकडे बघत असताना जी कृपा किरणं त्याच्यातून वाहत आहेत, आज त्या कृपेचा आपण स्वीकार करणार आहोत. जीसस लॉर्ड. संपूर्णरित्या लक्ष त्या येशू ख्रिस्ताकडे लावणार आहोत. हो येशू राजा. आराधनेमध्ये जसं आपण त्या येशू ख्रिस्ताच्या वचनामध्ये वर्णन ऐकलं, त्या वर्णनाद्वारे प्रभूची प्रतिमा आपल्या समोर ठेवूया. जीसस लॉर्ड. तर प्रभूला सांगूया आपलं संपूर्ण गाऱ्हाणं, आपले प्रश्न, आपले ज्या काही समस्या आहेत. खरोखर त्याने आपल्याला निर्माण केलेलं आहे, त्याच्या प्रतिमेप्रमाणे हो येशू तो राजा. आपल्या प्रार्थना ऐकणार नाही काय? जीसस लॉर्ड. त्याच्यासारखं प्रेमळ त्याने आपल्याला बनवलेलं आहे, तो आपल्यावर प्रेम करणार नाही काय? जीसस. इतकं पाप करून सुद्धा त्याने आपलं तारण केलेलं आहे, तो आपल्याला एकटा सोडून देईल काय? जीसस लॉर्ड. बारूकच्या पुस्तकात अध्याय 2 वचन 14 मध्ये म्हटलेलं आहे, हे प्रभू आमच्या प्रार्थनेकडे आणि विनवणीकडे कान दे, जीसस. तुझ्यासाठी तू आमची सुटका कर. खरोखर परमेश्वरा, आज आम्ही आमचे सर्व प्रश्न तुझ्या चरणाशी देत आहोत. जीसस. प्रभू परमेश्वरा, आम्ही काही अंशी हतबल झालेलो आहोत. प्रभू परमेश्वरा, जे काही जीवनचक्र चालू आहे करोनामुळे, प्रभू परमेश्वरा, जे सर्व काही कोलमडून गेलेलं आहे येशूराजा, जे आर्थिक प्रश्न, जे कौटुंबिक समस्या, जे आजार व्याधी विकार जडलेले आहेत प्रभू, नवीन नवीन संकट येत आहेत प्रभू परमेश्वर, आम्ही सर्व काही या क्षणाला तुझ्या चरणाशी ठेवतो. प्रभू, सर्व निवारणारा तू आहे प्रभू परमेश्वर, तू सार्वकालिक जीवन आहे प्रभू परमेश्वर, तुझ्यामध्ये जीवन आहे प्रभू परमेश्वरा. बाकी सर्व प्रभू नाशवंत आहे प्रभू परमेश्वरा, पण हे जीवन जगत असताना प्रभू निर्मितीकडे आम्ही ओढले गेलेलो आहोत आणि निर्मात्याला आम्ही विसरलेलो आहोत. प्रभू परमेश्वर, आम्ही या क्षणाला तुझ्या चरणाशी येत आहोत. ज्या संख्या उपकार तो आमच्यावर केलेले आहे ते आम्ही आठवत आहोत प्रभू परमेश्वर. आज आम्ही कितीही मोठ्या संकटात असलो प्रभू परमेश्वरा, पण जे उपकार ते तू आमच्यावर केलेले आहेत प्रभू परमेश्वर, ते आम्ही आठवत आहोत प्रभू परमेश्वरा. प्रभू वचनामध्ये म्हटलेलं आहे, तुमची विनंती उपकार स्तुतीद्वारे माझ्याकडे करा. खरोखर परमेश्वरा, आज आम्ही कितीही मोठ्या संकटात असो, आमच्या जीवनाच्या देणगीबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. तुला जीवनाचा श्वास जे तू आम्हाला दिलेला त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो प्रभू परमेश्वर. जे चांगले नातेवाईक तू आम्हाला दिलेले आहेत त्याबद्दल धन्यवाद देतो प्रभू परमेश्वर. जे छोट्या छोट्या क्षण आनंदाचे तू आम्हाला दिलेले आहेत त्या सर्व क्षणाबद्दल आम्ही तुला धन्यवाद देत असताना आमची विनंती तुझ्या चरणाशी ठेवत आहोत. विशेषप्रमाणे प्रभू परमेश्वर, लाईव्ह चॅटमध्ये या क्षणाला प्रार्थना चालू असताना जे जी व्यक्ती प्रार्थनेची विनंती करत आहेत, मग ती प्रार्थना कोणतीही असो, छोटी असो, मोठ्या आजारासाठी असो, प्रभू आम्ही सर्व तुझ्या चरणाशी देत आहोत प्रभू परमेश्वर. प्रभू, तू सर्वांचा पिता आहेस प्रभू परमेश्वर, सर्वांचे दुःख हरण करणारा परमेश्वर आहे, सर्वांचे प्रश्न सोडवणारा परमेश्वर आहे, सर्वांचे आजार दूर करणारा परमेश्वर आहे, प्रत्येकाला जवळ करणारा परमेश्वर आहे. तू कोणालाच एकटं टाकत नाही प्रभू परमेश्वरा. प्रभू, आमच्या आजार व्याधी विकार तुझ्या चरणाशी ठेवलेले आहेत, ते तुझ्या सामर्थ्याने दूर कर प्रभू परमेश्वर. ज्यांना बाळाची देणगी हवी आहे त्यांना बाळाची देणगी दे प्रभू परमेश्वर. ज्या आर्थिक संकटात सापडलेले आहेत प्रभू, त्यांचे संकट दूर कर प्रभू परमेश्वरा. ज्यांनी आपली नोकरी गमावलेली आहे प्रभू, त्यांना नोकरीचं दान दे प्रभू परमेश्वरा. ज्या कुटुंबात कलह आहे प्रभू परमेश्वरा, तिथे तुझी शांती बसू दे परमेश्वरा. जे प्रभू परमेश्वरा पती पत्नी विभक्त होण्याच्या मार्गावर आहेत प्रभू, त्यांना तू एक कर प्रभू परमेश्वरा. जे मोठ्या संकटात आहेत प्रभू परमेश्वरा, ज्यांचे व्यवसाय डबघाईला आलेले आहेत प्रभू परमेश्वरा, त्यांना तू उभारी दे प्रभू परमेश्वरा. जे मनाने खचलेले आहेत, आध्यात्मिकतेने दूर झालेले आहेत, तुझ्यापासून दूर झालेले आहेत प्रभू, प्रत्येकाला प्रभू तुझ्या चरणाशी ठेव.
प्रभू आमची युवक युवती आम्ही तुझ्या चरणाशी ठेवत आहे प्रभू. प्रभू तू निर्माण केलेली प्रत्येक निर्मिती आम्ही तुझ्या चरणाशी ठेवत आहोत प्रभू परमेश्वर. सर्वांचा कैवार घे प्रभू परमेश्वर. प्रत्येकाचा ताबा घे येशू राजा. प्रत्येकाच्या हृदयाचा ताबा घे. तुझ्या सामर्थ्याने त्यांचे प्रश्न सोडव. त्यांना मोकळं कर. त्यांना बरं कर प्रभू परमेश्वर. होली यारा बांधारिया रा रा कशिया रा 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 एलिया रा बांधारिया रा 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 कशिया रा 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 एशिया रा 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 रा. हालेलुया 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 हालेलुया. होली यारा बांधारिया रा 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 कशिया रा रा. ऐक प्रभू आमच्या प्रार्थना प्रभू परमेश्वर. आमच्या विनंतीकडे कान दे प्रभू परमेश्वरा. आमची आरोळी ऐक प्रभू परमेश्वर. आम्हाला नाकारू नको. आमचा उद्धार करू नको प्रभू परमेश्वरा. होली यारा बांधारिया रा 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 कशिया रा रा रा. हालेलुया 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 हालेलुया. Hallelujah, Jesus. प्रभू Praise the Lord परमेश्वरा Jesus. तुझ्यावर विश्वास ठेवणाऱ्याचा तू कधीच लज्जित फजित करणार नाही. आमचा विश्वास आहे. हो, येशू आमचा राजा. विश्वास आहे. तो आमच्या प्रार्थना ऐकलेल्या आहेस. Yes, Lord. या शांतीने तो आम्हाला भरत आहेस म्हणून या क्षणाला अन्य भाषेमध्ये आम्ही तुला धन्यवाद देत आहोत. थँक्यू लॉर्ड जीसस. ग्लोरीफाय जीसस. हालेलुया. होसाना इन द हायेस्ट लॉर्ड जीसस. हालेलुया 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 हालेलुया. या क्षणाला आपण प्रभूचा आशीर्वाद घेऊया. Jesus. Iri araba shikriya. नया नया जीवन मेरा प्रभु यीशु मसीह में सदा. नया नया जीवन मेरा प्रभु यीशु मसीह में सदा. आनंद आनंद है मेरे यीशु मसीह में सदा. आनंद आनंद है मेरे यीशु मसीह में सदा. नया नया जीवन मेरा प्रभु यीशु मसीह में सदा. नया नया जीवन मेरा प्रभु यीशु मसीह में सदा. हो गया यीशु के लहू से. यीशु में अनंत जीवन मुक्ति और नया जीवन पवित्र आत्मा से. पाप मेरा मिट गया रोग चंगा हो गया यीशु के लहू से. यीशु में अनंत जीवन मुक्ति और नया जीवन पवित्र आत्मा से. नया नया जीवन मेरा प्रभु यीशु मसीह में सदा. नया नया जीवन मेरा प्रभु यीशु मसीह में सदा. आनंद आनंद है तेरे यीशु मसीह में सदा. आनंद आनंद है तेरे यीशु मसीह में सदा. नया नया जीवन मेरा प्रभु यीशु मसीह में सदा. नया नया जीवन मेरा प्रभु यीशु मसीह में सदा. प्रभु यीशु मसीह में सदा. प्रभु यीशु मसीह में सदा.